नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हिवाळ्यामध्ये त्वचेसाठी अत्यंत उपयोगी असणाऱ्या ब्युटी टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। थंडीमध्ये त्वचेसाठी महत्त्वाच्या घरगुती टिप्स। केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो। यासाठी केसांना आणि टाळूला दही लावून अर्धा तास तसेच राहू द्यावे। अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवावेत। केस चमकतात तसेच कोंडा देखील कमी होतो। घरच्या घरी ओठ गुलाबी करायचे असतील तर बीटचा तुकडा 5 मिनिटे ओठावर घासावा। दिवसातून 2 वेळेस हा उपाय करावा। आठवडाभर सतत केल्याने ओठ गुलाबी होतात। चेहऱ्यावर काळे डाग असतील तर 1 चमचा काकडीचा रस आणि 1 चमचा बटाट्याचा रस घ्या। व्यवस्थित मिक्स करा आणि टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा। तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करण्यास आणि चेहऱ्यावरील काळे डाग देखील काढून टाकण्यास मदत करते। तुमचा चेहरा खूप कोरडा झाला असेल तर म्हणजेच खूप ड्राय स्किन असेल तर आठवड्यातून 1 वेळेस तुम्ही बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज करू शकता। यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्वचा ब्लॉक करू लागते आणि ड्रायनेस देखील कमी होतो। परंतु ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे त्यांनी चेहऱ्यावर अजिबात ऑइल लावू नये। त्वचा जर खूपच कोरडी पडत असेल तर थोड्याशा दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावर लावावे। 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून काढावा। यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होईल। आवळ्याचा ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब आणि मजबूत होतात, तसेच चमकदार देखील होतात। केसांची वाढ चांगली होते। आवळा केसांसाठी एक वरदान आहे। केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कढीपत्ता हा एक सर्वात उत्तम उपाय आहे। अर्धा कप कढीपत्त्याची पेस्ट घ्यावी, त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करावे। आता हे मिश्रण आपल्या टाळूवर आणि केसांना लावावे। 30 मिनिटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावेत। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केल्याने केस देखील काळे होऊ लागतात। केसांना मेहंदी लावताना मेहंदी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये विझवावी, यामुळे देखील केस काळे होतात। तसेच रोज 1 चमचा तीळ चावून खावे, त्यावर 1 ग्लास माठातलं थंड पाणी प्यावं। यामुळे केस, त्वचा एकंदरीतच आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहतं। चेहऱ्यावर पिंपल झाले असतील तर ते फोडू नये, यामुळे पिंपल्सचे काळे डाग चेहऱ्यावर पडतात। जे डाग जायला खूप वेळ लागतो, यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्याच फुटू द्यावे। चेहऱ्यावर जर नैसर्गिक चमक यावी असे वाटत असेल तर चेहऱ्याला स्टीम घेणे गरजेचे आहे। स्टीममुळे चेहऱ्यावरची घाण दूर होते, त्वचा मुलायम होण्यास मदत होते, तसेच पोर्स देखील ओपन होतात। त्यामुळे आपल्या त्वचेचे पोषण होते। म्हणून आठवड्यातून 1 वेळेस तरी स्टीम नक्कीच घेतली पाहिजे। जास्त प्रमाणात तिखट मसाले खाऊ नयेत, ह्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आणि पिंपल्स येऊ लागतात। चंदन पावडर 1 चमचा, मुलतानी माती 1 चमचा, हळद अर्धा चमचा, दूध आणि मध याची पेस्ट बनवून 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर लावावी। तो पॅक सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावा। या पॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन डागही कमी होतात। चेहऱ्यावरून किंवा शरीराच्या इतर भागावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरता येतो। यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कॅस्टर ऑइल घालावे। कॅस्टर ऑइल आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून तीळ असलेल्या ठिकाणावर रात्रभर लावावी आणि सकाळी धुवून टाकावी। असे केल्याने तिळाचा डाग लवकर निघून जाईल। लसूण पेस्ट देखील शरीरावरील तिळाचे डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। यासाठी तुम्ही लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट करा। मग या पेस्टला तीळ असलेल्या ठिकाणी लावा आणि हवं तर त्यावर हलकी पट्टी बांधा। सकाळी त्वचेवरील पेस्ट धुवून टाका। असे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात। हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहाणेवर उघळून घ्या। हा लेप वांगाच्या डागावर लावा। 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाका। आठवड्यातून एकदा हा उपाय नियमित प्रमाणे केल्यास वांगाचे डाग लवकर कमी होतात आणि हळूहळू निघून देखील जातात। वांगाच्या डागासाठी दही देखील अतिशय उत्तम उपाय ठरतो। दह्यामध्ये थोडी हळद घाला, त्याने वांग आलेल्या जागेवर थोडी मसाज करा। 10 ते 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका। आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करावा। बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो। वांगाच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो। हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढा, तो पिसून घ्या। यानंतर तो पिळून काढा, त्याचा रस वांगाच्या डागावर लावा। 10 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय नक्की करावा। रोज सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवावा।
यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते। चेहरा धुण्यासाठी तुम्ही ऋतूनुसार पाणी वापरू शकता। हिवाळ्यात थोडंसं कोमट पाणी आणि उन्हाळ्यामध्ये थंड पाणी वापरायचं। आपण जे सनस्क्रीन वापरतो ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, म्हणजे यामध्ये कमीत कमी SPF 50 असलं पाहिजे। तसेच सनस्क्रीन लावताना चेहरा, मान, हात आणि जेवढा शरीराचा भाग उघडा असतो उन्हाच्या संपर्कात येतो तिथे सनस्क्रीन आवर्जून लावलं पाहिजे। ज्यांना सनस्क्रीन लावायचं आवडत नाही त्यांनी फुल बाह्याचे कपडे घालावेत, फक्त चेहऱ्याला सनस्क्रीन तुम्ही लावू शकता। ज्यांची त्वचा जास्त ऑइली असेल त्यांनी फेस वॉश ऐवजी बेसन पीठ किंवा मुलतानी माती वापरावी, यामुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल कमी होते। परंतु ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांनी बेसन पीठ खूप बारीक करून तसेच गुलाबजल किंवा दुधामध्ये थोडंसं मिक्स करून लावावं। चेहरा जर जास्तच काळपट झाला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचं पीठ दुधात भिजवून रात्रभर तसंच पडू द्यायचं। सकाळी त्यामध्ये थोडा मध घालून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून 5 मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून घ्यावे। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केल्यास काळपटपणा निघून जाईल। चेहऱ्यावर जास्त जोरात घासू नये। चेहऱ्यावर हलकासा काळपटपणा आला असेल तर अर्धा चमचा हळदीमध्ये थोडं कच्चं दूध मिक्स करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं असंच राहू द्या। यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा, यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा निघून जाईल। महिन्यातून 1 वेळेस फेशियल वॅक्स, आठवड्यातून 1 वेळेस स्क्रब, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, आठवड्यातून 2 ते 3 वेळेस फेस पॅक, 15 दिवसातून 1 वेळेस फेस मास्क लावा। यामुळे तुम्हाला जास्त स्किन केअर करण्याची गरज पडत नाही आणि चेहरा नेहमी सुंदर आणि मुलायम दिसतो। ओपन पोर्सची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून 1 दिवस चेहऱ्याला बर्फाने मसाज करा, यामुळे ओपन पोर्स बंद होतात। रात्रीच्या वेळेस जर चेहऱ्यावर मेकअप तसाच राहू दिला तर चेहरा तेलकट होतो, पिंपल्स येऊ लागतात आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वाढतात। यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून झोपावा। थंडीत हात आणि शरीराचा भाग काळा पडतो, त्यामुळे बॉडी पॉलिशिंग नक्की करा, यामुळे रंग उजळतो। टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।